कारवाई केली जाणार आहे सरकारकडून. बाबा कशाला आता कारवाई करायला शिकतो ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मिळत मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. दादा तुम्ही स्वतः अर्थमध्ये जवळपास 2600 महिला आहेत ज्या सरकारी कर्मचारी आहेत. सातत्याने असं आढळून येते की पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच लागू होत्या. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढी वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही. परंतु काहींनी केलेलं आहे. आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे. साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं 20,000 रुपये महिला उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं, असं म्हणजे 2.5 लाख रुपये वर्षात असं ते ठरलेलं होतं. तर काही झालं, काही मध्ये कमी केले. आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत. त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं. दादा तुम्ही स्वतः अर्थमंत्री होता. आता लॅबच्या बाबतीत सरकारी कर्मचारी जे आहेत महिला कारवाई केली जाणार आहे सरकारकडून. बाबा कशाला आता कारवाई करायला शिकतो ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मिळत मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. तुम्ही दादा अर्थमंत्री इतके वर्ष होता, पण एक आता माननीय कृषी मंत्र्यांनी जो विषय घेतला की लॅबचं सक्षमीकरण जे आहे जिल्हा लेवलला, त्या बाबतीत थोडा उशीर झाला. आता परवा बेंगलोरला गेले, तिथं बघितलं जसं टाटाच्या बरोबर टायअप करून आपण इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर 35 कोटी आपले 165 कोटी टाटाचे, तशाच प्रकारची ही स्कीम आहे. म्हणून मी म्हणालो की त्याच्यात 15 कोटी आपण टाकले. 6 विभागात 90 कोटी रुपये द्यायचे आणि पहिल्यांदा 6 विभागातल्या महाविद्यालयीन आपल्या मुलांना मुलींना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून मग पुढं वाढवायचं. त्याला पकडलेलं आहे, त्याच्या संदर्भातलं रिमांड त्याला मिळालेलं आहे. त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील. तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या, मोबाईल लॅपटॉप वगैरे, त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत. ते आता ओपन करू दे, त्यांना जरा तपास करू दे. फार आता ताई पडत तुम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा. आज जी बैठक आहे तुम्ही आणि पवार दादा येणार का तुम्ही एकत्र? दादा साहेबांना तुम्ही एकत्र येणार का दादा?